कन्नड तालुक्यातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा मोबाईल चोरी केल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल। त्यांच्या या विधानानं संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सदर मोबाईल चोरी ही विरोधकांनी केली आहे असं ते या व्हिडिओत म्हणत आहेत। जय शिवराय। बऱ्याच लोकांना माझा फोन लागत नाही कारण का माझा फोन चोरला गेलेला आहे। काल कुठेतरी तो फोन चोरला गेला। आता कोणी चोरलाय आता आपण समजून घ्यायचं, कारण का आता निवडणूक आहेत, उद्या मतदान आहे, दादाचा संपर्क कोणाशी झाला नाही पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करण्यासाठी हे धंदे करून ठेवलेले आहेत। आणि मुळातच याच्यामध्ये यांचा नामर्दपणा दिसतो का, कारण का यांना न काम जमतंय यांचं विधानसभेचं, न यांना प्रचार जमतोय, न यांच्याकडे त्या पद्धतीचं कार्यकुशलता आहे। आणि मग करायचं तर काय करायचं, तर असले नामर्द चाळे करायचे, फोन चोरणे, काहीतरी व्हॉट्सअपवरती वेगळे मेसेज टाकणे, काहीतरी म्हणे बाईंना सपोर्ट केला असे जुने व्हिडिओ काढून टाकणे, हे असले धंदे हे लोक करतायत। मी सर्वसामान्य लोकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याला या निवडणुकीचा अनन्यसाधारण फायदा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये होणार आहे। त्यामुळे हे असले हे जे नामर्द चाळे चाललेत, या नामर्द चाळ्यांना कुठेही तुम्ही सहारा देऊ नका। मी कोणाला पाठिंबा दिलेला नाहीये आणि ही गोष्ट खरी आहे, तब्येत माझी थोडी बरोबर नाही म्हणून मी कन्नडला माझ्या घरी आता थांबलोय, मी जात नाही कोणीकडे। पण ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा काय करायचा प्रश्नच येत नाही। फोन लागत नाही म्हणून गावात अपप्रचार करतील, काय दादा लावून बघा फोन, दादा लावून बघा फोन। अरे साल्यानं तुम्हीच चोरलाय फोन आणि तुम्ही म्हणताय दादाला फोन लावून बघा, कुठं दादाला फोन लागतोय। हे असले नामर्द चाळे प्रार्थनापूर्वक प्रत्येकाला सांगतो, यांच्या चाळ्यांना बदलू नका। भगवंत आपल्या बरोबर आहे आणि तो हे काम यशस्वी करणार आहे। फक्त शांत राहा आणि व्यवस्थित उद्या मतदान करून घ्या, कारण मतदान हे सर्वश्रेष्ठ आहे इतर सगळ्या गोष्टींपेक्षा। त्यामुळे मतदान 20 तारखेचं व्यवस्थित करा, अशा पद्धतीची हात जोडून माझी प्रार्थना आहे। यांच्या कुठल्याही नामर्द चाळ्यांना कोणीही बळी पडू नये। आपण पुढे जाणार म्हणजे जाणार, स्वराज्य स्थापन व्हावे ही श्रींची इच्छा, आणि कन्नड सोयगाव मतदारसंघामध्ये MIDC यावी आणि शेतकऱ्याचं कल्याण व्हावं ही सुद्धा श्रींची इच्छा।